राज्याच्या अन्न व औषध विभागाचे नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाल्या. भेसळ तस्करांचे दाभेदान आणले. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही मोठ्या कारवाया झाल्या. याविषयी रयत समाचारचे प्रतिनिधी दीपक शिरसाट, भैरवनाथ वाकळे यांनी संपर्क केला असता FDAच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त अपर्णा भोईटे शितोळे यांनी सविस्तर माहिती दिली. माननीय आयुक्त तुकाराम मुंढे सर यांनी आयुक्त अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यभरामध्ये व्यापक अन्न भेसळ विरोधी कारवाई अन्न औषध प्रशासन यांच्यातर्फे घेण्यात येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये केडगाव येथे जवळजवळ 20,970 किलोग्राम गव्हाचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थ विषयक कारवाई संगमनेर येथे घेण्यात आली. संगमनेर येथे गोल्डन बेकरीवरती बोटा तालुका संगमनेर येथे गोल्डन बेकरीमध्ये मिसब्रँडेड असल्यामुळे गोल्डन टोस्टचा जवळजवळ 28,000चा साठा जप्त करण्यात आला. नेवासा येथे 2.5 लाखाची तेलाची जप्ती करण्यात आली. दिनांक 2 जून रोजी राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम येथे मिसब्रँडेड असल्यामुळे आईस्क्रीमचा 41,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अशा प्रकारच्या व्यापक कारवाया अहिल्यानगर अन्न औषध प्रशासनामार्फत घेण्यात येत आहेत आणि यापुढील कालावधीमध्ये देखील आयुक्तांच्या आदेशानुसार श्री तुकाराम मुंढे सर आयुक्त यांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या कारवाया घेण्यात येतील. दूध भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ किंवा अन्य जे काही अन्नपदार्थातली भेसळ असेल त्या संदर्भातील कारवाया घेण्यात येतील. नागरिकांना मी अपर्णा भोईटे सहाय्यक आयुक्त अन्न आवाहन करते की जिथे काही अन्नपदार्थाच्या संदर्भातील गैरप्रकार भेसळ आढळून येईल तर त्यांनी त्याची माहिती कार्यालयाकडे संपर्क साधून द्यावी, जेणेकरून प्रशासनाला सहकार्य होईल आणि अशा प्रकारची भेसळ रोखण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. नागरिकांनी भेसळीविषयी माहिती देण्याचे आवाहन अपर्णा भोईटे शितोळे यांनी केले.